बदलापूरचे बाप्पा यंदा मार्च महिन्यातच परदेश वारीला रवाना झाले। चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून कॅलिफोर्नियाला गणेश मूर्तीचा पहिला कंटेनर रवाना झाला, तर मे महिन्याच्या अखेरीस तब्बल 2.5 लाख गणेश मूर्ती परदेशात पाठवल्या जाणार आहेत। बदलापुरातील कात्रपमध्ये स्वानंद अर्णव इमारतीच्या जागेची मोजणी करण्यात आली आहे। या इमारतीवर रेल्वेचं चुकीचं आरक्षण पडलं होतं। जे 24 तासनं याबाबत बातमी दाखवल्यानंतर प्रशासनानं याची दखल घेतली आहे, तर उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेशही दिले। राज्यातील 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। आता ही मुदत 30 एप्रिल ऐवजी 30 जून पर्यंत देण्यात आली। राज्यात साधारणतः 2 कोटींपेक्षा जास्त वाहनं 2019 पूर्वी नोंदणी झालेली आहेत, तर त्यांना नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ दिली आहे। माथाडी कामगारांच्या वयोमर्यादेत बदल करणारं विधेयक विधान परिषदेमध्ये संमत झालं। माथाडी कामगारांची वयोमर्यादा 18 वर करण्यात आली आहे, तर सेवानिवृत्तीचं वय 65 वर्ष इतकं केलं। तर 65 वर्षांनंतर काम करायचं असल्यास कामगाराला वैद्यकीय प्रमाणपत्र देणं आवश्यक असेल, अशी तरतूद यामध्ये आहे। मुंबईतली नाले सफाई पुढच्या आठवड्यापासून सुरू होते। लहान नाले आणि भूमिगत गटार यातला गाळ काढण्यासाठी कार्यादेश देण्यात आलेत, तर मोठ्या नाल्यांमधला गाळ काढण्याच्या कामाचे आदेश लवकरच दिले जाणार आहेत। पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून यंदा देखील नाले सफाई करण्यात येणार आहे। मुंबईतल्या रस्त्यांची कामं पावसाळ्याआधीच पूर्ण करण्याचे आदेश महापालिकेच्या आयुक्तांनी दिलेत। ती कामं पूर्ण झाल्याशिवाय नवीन कोणतंही काम हाती घेऊ नका, असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर दिलेलं रस्त्याचं काम पावसाळ्याआधी पूर्ण न झाल्यास महापालिका कंत्राटदारांवर कारवाई करणार आहे। कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत। उन्हाळी सुट्ट्यानिमित्त कोकण रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। नियमित प्रवाशांसह इतर प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मदतीनं कोकण रेल्वेवर विशेष गाड्या धावणार आहेत। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं समृद्धी महामार्गावर टोलच्या दरात 19% वाढ याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून करण्यात येणार आहे। त्यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या खिशाला 1 एप्रिलपासून कात्री लागणार आहे। भारतीय संघासाठी रोख 58 कोटी रुपयांचं बक्षीस BCCIनं जाहीर केलं। रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतानं अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत विजय मिळवला। या बक्षिसात खेळाडू, प्रशिक्षक आणि सहयोगी स्टाफ यांचा सहभाग असेल। दादरमधील बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याचं काम लवकरच सुरू करणार आहे। तर बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकासाठी ठाकरेंच्या जीवनावरील चित्रपट, ऑडिओ व्हिज्युअल कंटेंट, डॉक्युमेंटरी फिल्म, आर्टिस्टिक कंटेंट तयार करण्यासाठी मीडिया आणि प्रोडक्शन हाऊसची मदत घेतली जाणार आहे। मुंबई महानगरपालिकेकडनं विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। या मोहिमेत महामार्गावरील 118 टन कचरा उचलण्यात आला, तर महामार्गांचं सर्व्हिस रोड, रॅम्प आणि आजूबाजूचे भाग स्वच्छ केले। राष्ट्रीय महामार्गांवरील टोलच्या किमती लवकरच कमी होणार आहेत। सरकारनं राष्ट्रीय महामार्गांवरील टोलच्या किमती कमी करण्यासाठी तयारी सुरू केली आहे। केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी नवं टोल धोरण आणलं जाणार असल्याचं जाहीर केलंय। मुंबई महानगरपालिकेनं अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांची हजेरी फेस बायोमेट्रिक यंत्राद्वारे करण्याचा निर्णय घेतलाय। महापालिकेच्या मानव संसाधन विभागानं यासाठी 1,500 यंत्रांची मागणी केली होती, तर आता आणखी 365 यंत्रांची मागणी केली आहे। त्यामुळे या सर्व यंत्रांचा एकूण खर्च 13 कोटी रुपयांवर पोहोचलाय। वांद्रे पूर्वतील जागेवर राज्याचे नवीन महापुराभिलेख भवन उभारलं जाणार आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी याबाबत घोषणा केली। देशविदेशातून येणाऱ्या इतिहास संशोधकांसाठी अत्याधुनिक संशोधन कक्ष, स्वतंत्र प्रदर्शन दालन अशा अनेक सोयी सुविधांनी युक्त अशी ही इमारत असेल। राज्यातील 50% शाळांमध्ये CCTV लावण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधित सर्व उपाययोजनांची शालेय शिक्षण विभागामार्फत प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे।
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आतापर्यंत 53,000 विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्यात आलं. तर आता विद्यार्थ्यांच्या तक्रारींची फेरछाननी करून उर्वरित विद्यार्थ्यांना देखील परीक्षा शुल्क माफीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी ही माहिती दिली आहे. समग्र शिक्षा योजनेअंतर्गत 4,000 शिक्षकांच्या भरती संदर्भात शासनानं निर्णय जारी केला. त्यामुळे 4,000 शिक्षकांची लवकरच भरती होणार आहे. यामध्ये दिव्यांग विशेष शिक्षकांच्या 218 पदांचा समावेश आहे. तर येत्या 1.5 ते 2 महिन्यात प्रत्यक्ष पदस्थापना करण्यात येणार आहे. राज्यामधील शिक्षक, मुख्याध्यापक आणि अधिकारी अशा 150 जणांचा अभ्यास दौरा आयोजित केलाय. स्टार प्रकल्पाच्या अंतर्गत सिंगापुरातील शाळांमधून नवनवीन ज्ञान, योजना आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी या दौऱ्याचं आयोजन केलंय. 22 मार्च ते 27 मार्च दरम्यान हा दौरा असेल. सीबीएसई आणि आयसीएसई शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवावा अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघानं केली आहे. महासंघाचे सरचिटणीस संभाजीराव दहातोंडे पाटील यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन दिलं. तर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना देखील पत्र लिहिलंय. राज्याच्या शिक्षण विभागानं अनुदानित शाळेतील परीक्षा 25 एप्रिलपर्यंत घेण्याचे आदेश जारी केले असून सर्वांचा निकाल 1 मे रोजी लावावा असं सांगितलंय. मात्र यामुळे पालक आणि शिक्षकांची कोंडी झाली. उन्हाचा वाढता पारा तसंच परीक्षेचे पेपर तपासण्यासाठी मिळणारा कमी कालावधी यामुळे परीक्षा लवकर घेण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 10वी आणि 12वीच्या परीक्षेतला गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवलंय. या अभियानामुळे यंदा परीक्षांमधील गैरप्रकारांची संख्या घटली आहे. यंदा राज्यभरात 10वीच्या परीक्षेत 89 तर 12वीच्या परीक्षेत 360 गैरप्रकारांची नोंद झाली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं महापालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली. यामध्ये 8 अनधिकृत शाळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या 8 मधील 7 शाळा आंबिवली परिसरातल्या आहेत, तर 1 शाळा डोंबिवलीमध्ये आहे. या शाळेत पालकांनी आपल्या मुलांना प्रवेश देऊ नये असं आवाहन केडीएमसी प्रशासनानं पालकांना केलं. तर संबंधित अनधिकृत शाळांविरुद्ध दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे. मुंबईच्या टाटा रुग्णालयामधील तज्ज्ञ डॉक्टरांकडून आता जगभरातल्या डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कर्करोगाला हद्दपार करण्यासाठी टाटा रुग्णालयानं आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेसोबत सामंजस्य करार केला. त्याअंतर्गत रेज ऑफ होप हा उपक्रम राबवला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं समृद्धी महामार्गावर टोलच्या दरात 19% वाढ केली आहे. याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या खिशाला 1 एप्रिलपासून कात्री लागणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांकडे राज्य सरकारची 25,000 कोटी रुपयांची कर थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अभय योजना जाहीर केली. तर या थकबाकीच्या वसुलीसाठी सरकारनं विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतलाय. भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं. तर शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा खंडित झाला. त्यामुळे पाईपलाईन दुरुस्तीचं काम तातडीनं हाती घेण्यात आलंय. मात्र पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी 24 तास लागणार असल्यानं काही भागातला पाणी पुरवठा खंडित झालाय. मुंबई महानगरपालिकेनं अनधिकृत फेरीवाले आणि अतिक्रमणधारकांना हटवण्यासाठी मोहीम सुरू केली. या मोहिमेमुळे नागरिकांना फुटपाथवर चालायला कुठलाही अडथळा येणार नाही. या उपक्रमासाठी महानगरपालिकेनं 100 कोटी रुपयांचं बजेटही दिलंय. भिवंडी परिसराला वीज वितरण आणि देयक वसुलीचं काम टोरंट कंपनीकडनं होतं. मात्र टोरंटचं विद्युत मीटर जलद फिरणारं असून देयक अनावश्यकरित्या वाढवलं जात आहे. त्यामुळे नागरिकांनी टोरंट कंपनीला हटवण्याची मागणी केली आहे. मुंबईच्या कोस्टल रोडवरून समुद्रात उडी घेत मालाडच्या तरुणानं आत्महत्या केली. बुधवारी सर्च ऑपरेशन दरम्यान त्याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. 4 महिन्यांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाहीये. दरम्यान या प्रकरणी वरळी पोलीस तपास करतायत. राज्यातील किनारपट्टीवरील वाळू माफियांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलाय. मुंबईसह राज्यातील किनारपट्टी भागात बेकायदेशीर वाळू उत्खनन वाढले. त्यामुळे समुद्रकिनारी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुंबईच्या कांदिवलीतील ग्रोवेल मॉल बंद करण्याचे आदेश देण्यात आले. पर्यावरणीय मंजुरी विना हा मॉल बांधण्यात आलाय. त्यामुळे ग्रोवेल मॉल तातडीनं बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले. अवैध बांधकाम होत असताना अधिकारी काय करत होते असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयानं कल्याण डोंबिवली महापालिकेची खरडपट्टी गाठली. डोंबिवलीत 7 मजली इमारत उभी राहिली आहे, तर महापालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं या बेकायदा इमारतीचं बांधकाम झाल्याचा आरोप होतोय. मुंबईमध्ये प्रवाशांची भाडे लूट करणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि ओला चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्या मुजोरी विरोधात तक्रारींसाठी व्हॉट्सअप नंबर देण्यात येणार आहे. या व्हॉट्सअप नंबरवर तक्रार आल्यावर चालकांवर कारवाई होईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतची माहिती दिली आहे. भिवंडी महानगरपालिकेनं प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांविरोधात कारवाई सुरू केली. महापालिकेनं एका दुकानावर छापा टाकून प्रतिबंधित 3 टन प्लास्टिक जप्त केलं. या प्रकरणी दुकानदारांकडून 5,000चा दंड वसूल केलाय. मुंबईत बांगलादेशी महिलेला अंबोली पोलिसांनी अंधेरीतल्या इन्फिनिटी मॉल समोरून ताब्यात घेतलं. चौकशीमध्ये ती वांद्रे परिसरात राहत असल्याचं उघड झालं. तिच्या विरोधात विविध गुन्हे दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. मुंबईत एका बँकेच्या महिला अधिकाऱ्याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं महागात पडलं. सायबर ठगांनी त्यांची 1.25 कोटींची फसवणूक केली आहे. इतरांना मिळणारा नफा बघून त्यांनी देखील गुंतवणूक केली. त्यांनी 1,35,00,000ची गुंतवणूक केली, मात्र गुंतवणुकीवरचा लाभ मिळाला नाही. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता याची ब्रेन मॅपिंग चाचणी केली जाणार आहे. पॉलिग्राफी चाचणीमध्ये विशेष माहिती न मिळाल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेनं ब्रेन मॅपिंगचा निर्णय घेतला. 122 कोटींच्या अपहार प्रकरणी मेहता मुख्य आरोपी आहे. बिल गेट्स यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले. भेटीदरम्यान विकसित महाराष्ट्रासाठी योगदान देण्याची ग्वाही बिल गेट्स यांनी दिली आहे. तर एआयचा वापर करून डिजिटल व्यासपीठाद्वारे महिलांसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजनेवरून विधान केलं. याबाबत अजित पवारांनी स्पष्ट केलं, योजना बंद होणार नाही. लाडकी बहीण योजनेत आता 1,500 रुपये चालू आहेत. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर 2,100 रुपये देऊ असंही त्यांनी सांगितलंय. मुंबईत युवा नेते पार्थ पवार यांच्या जन्मदिनानिमित्त कार्यकर्त्यांनी अनोखा फेटा भेट म्हणून दिलाय. यावर अजितदादांचा छावा असं नाव आहे. कार्यकर्त्यांनी हा फेटा पार्थ पवारांना बांधून त्यांचा सत्कार केलाय. मुंबईतल्या रस्त्यांच्या कामात घोटाळा झाला असा पुनरुच्चार माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी केलाय. 2 वर्षांपूर्वीच आपण याकडे लक्ष वेधल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. 26% काम पूर्ण झाल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात अवघं 5%च काम झालंय असा आरोपही त्यांनी केलाय. 5 मोठ्या लाडक्या कंत्राटदारांना याचं कंत्राट दिल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. जवळपास 48 नेते हनी ट्रॅपमध्ये अडकलेत. तर फक्त कर्नाटकच नाही तर देश पातळीवरचे नेते फसलेत असा आरोप कर्नाटकचे मंत्री के.एन. राजन्ना यांनी केलाय. 48 नेत्यांची सीडी पेनड्राईव्ह बनलेली आहेत. त्यात राज्यासोबत केंद्रातल्या मंत्र्यांचा समावेश असल्याचं त्यांनी म्हटलंय. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. त्यामुळे राज्यातल्या रेल्वेच्या कारभारात मराठी भाषेचा जास्त वापर करावा अशी मागणी खासदार रवींद्र वायकरांनी निवेदनाच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. रोहिणी खडसेंनी चित्रा वाघ यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. चित्रा वाघ यांचं भाषण पाहून बिग बॉसची आठवण झाली. कुणाला तरी खुश करण्यासाठी विधानं केली जात आहेत असं रोहिणी खडसेंनी म्हटलंय. सभागृह जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आहे, उणीधुणी काढण्यासाठी नाही असंही त्यांनी म्हटलंय. माझं ते वक्तव्य बघितल्यानंतर मला चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यामधला वाद मिटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनातल्या बैठकीत वादावर पडदा टाकण्यात आला. तर मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांच्या चर्चेनंतर वाद मिटवण्यात आल्याची माहिती समोर आली. या दोन्ही आमदारांना सभागृहात वैयक्तिक टीका टाळण्याचा सल्ला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आंबिवलीमध्ये नागरिकांनी शौचालयासाठी रास्ता रोको केलाय। लहुजी नगर इथल्या शौचालयाची दुरवस्था झाली असून सांडपाण्याचा निचरा देखील होत नसल्यानं नागरिकांनी आंदोलन केलं। प्रशासनाकडे तक्रारी करून सुद्धा लक्ष देत नसल्यानं नागरिक रस्त्यावर उतरलेत। दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय। अमरनाथमध्ये शेतकऱ्यांच्या शेतजमिनी एमआयडीसीनं परस्पर अधिग्रहित केल्या, तर सातबाऱ्यावर स्वतःची नोंद करून घेत त्या उद्योजकांना मंजुरीही करून टाकल्यात। उद्योजक जेव्हा या शेतजमिनीवर फॅक्टरी उभारण्यासाठी आले तेव्हा आपल्या जमिनी परस्पर विकण्यात आल्याचं त्यांनी शेतकऱ्यांना समजलं। याविरोधात पालेगावातील शेतकरी आमरण उपोषणाला बसलेत। अमरनाथमधील शिवगंगा नगरात पाण्यासाठी उपोषण करण्यात आलं। माजी नगरसेवक रवी पाटील, माजी नगरसेविका ज्योत्सना भोईर यांच्यासह नागरिक उपोषणाला बसले होते। यावेळी अधिकाऱ्यांकडून 3 ते 4 दिवसात समस्या सोडवण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर नागरिकांनी उपोषण मागे घेतलंय। देवगड हापूसच्या नावानं ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी या वर्षीपासून आंब्यावर UID बारकोड बसवण्यात येणार आहेत। त्यानुसार मुंबई बाजार समितीमध्ये बारकोड असलेल्या आंब्याची आवक सुरू झाली आहे। गुरुवारी असे 200 डझन आंबे दाखल झाले असून यामुळे आता ग्राहकांची फसवणूक टळणार आहे। ठाण्यातील शहापुरात सरलांबेमधील गावदेवीची यात्रा उत्साहात संपन्न झाली। या यात्रेसाठी हजारो भाविक सरलांबे दाखल झाले होते। या यात्रेत गावातील तरुण लोककला सादर करून मनोरंजन करतात, त्यामुळे ही लोककला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात यात्रेत गर्दी होती। भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर जुळवून घेण्यासाठी 45 दिवस लागणार आहेत। आखडलेल्या मांसपेशी लवचिक करण्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे। अंतराळात 9 महिने अडकून पडल्यानंतर त्यांच्या शारीरिक प्रक्रियांवर परिणाम झालाय।